तर तुमचं नाव सांगा, गावाचं नाव सांगा. सुजित लोंढे आणि गावाचं नाव वळती. काय सांगा, विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे, सध्या वातावरण तापत चालले, महाविकास आघाडी महायुती. काय सांगा ह्या आंबेगाव तालुक्याची परिस्थिती काय नाही? खरं तर आता आंबेगाव तालुक्याची परिस्थिती पाहण्याआधी वळतीची पण पाहिली पाहिजे, कारण की मुळात वळती गाव हे सध्या आंबेगाव तालुक्यामध्ये राजकारणाचं हॉटस्पॉट ठरलेलं आहे. कुठलाही पक्ष असेल, मग तो उद्धव बाळासाहेब ठाकरे असो किंवा शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचा असो किंवा अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा भाजप असो, संपूर्ण तालुक्याचं लक्ष सध्या वळतीवरतीच आहे. त्याच्यामुळं तालुक्यावरती बोलण्यापेक्षा मी वळतीवरती बोलेन. आता आमच्याकडे अशी परिस्थिती आहे, गेले जवळपास 35 वर्ष 40 वर्ष सर्वजण वळसे पाटील यांच्या घराण्या पाठीमागे उभे आहेत. याच्या आधीसुद्धा दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांच्या पाठीमागं खंबीरपणे वळतीने साथ दिलेली आहे. त्यावेळी देवराम पाटील असतील किंवा वामनराव वाळुंज असतील, नंतरच्या काळामध्ये किसनराव लोखंडे असतील आणि त्यानंतर साहेबांच्या काळामध्ये मग किसनराव लोखंडे वगैरे किंवा शिवराव लोंढे हे सगळे साहेबांपाठीमागे गेले 35-40 वर्ष उभे आहेत. आणि यावेळेस सुद्धा संपूर्ण वळती गाव जवळपास 75 ते 80% वळती गाव हे वळसे पाटलांच्याच पाठीमागे उभं राहील. तुम्ही साहेबांचे कार्यकर्ते आहेत? साहेबांचे कार्यकर्ते आता कसं आहे, सामान्य माणूस प्रत्येक माणूस कोणाला कोणतरी मतदान देतो, म्हणजे तो कुठल्या ना कुठल्या तरी विचारांच्या पाठीमागे उभा असतोच. म्हणजेच साहजिकच आता आम्ही वळसे पाटलांची माणसं आहेत आणि याच्या पुढे सुद्धा असणार. वळती गावामधले किती टक्के लोक ही साहेबांमागे उभे आहेत? याच्या आधी सुद्धा साहेबांना 75-78% वरतीच मतदान झालेलं आहे. आणि यावेळेस जर का उमेदवार समजा समोरचा कुठला असेल त्याच्यावरती डिपेंड असणार आहे, परंतु यावेळेस सुद्धा मतदान 70 ते 80% वरूनच वळसे पाटणार राहील. असं आहे तर वळती गावातली सोसायटी, कार्यकारी सोसायटी आणि ग्रामपंचायत ही निकम साहेबांच्या ताब्यात कशी काय? आता निकम साहेबांच्या ताब्यात ही जी लोक आहेत ही जनमतातून निवडून आलेली आहेत. सांगतो ना, निकम साहेबांच्या ताब्यात हे तुम्ही आत्ता म्हणताय, परंतु ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस निकम साहेब कोणासोबत होते? तुम्ही म्हणताय की निकम साहेबांच्या ताब्यात आहे, परंतु आता हे वाक्य आत्ता शोभतंय. परंतु ज्या वेळेस ग्रामपंचायत असतील किंवा सोसायटी असेल यांचं इलेक्शन झालं त्यावेळेस निकम साहेब कोणासोबत होते? तर निकम साहेब दिलीपरावजी वळसे पाटलांसोबत होते. तो मुद्दा काढला, परंतु तो मुद्दा तुम्ही आज काढलेला आहे. आजची परिस्थिती अशी आहे का अजित पवार गट आणि शरद पवार गट वेगळे, निकम साहेब आणि दिलीप वळसे पाटील या तालुक्यामध्ये वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती उभे आहेत. म्हणून तो प्रश्न तुम्हाला आज तुम्ही विचारणं साहजिक आहे. परंतु सोसायटी आणि ग्रामपंचायतीचं इलेक्शन होऊन जवळपास 2 वर्ष झालेले आहेत, 2, 2.5-3 वर्ष झालेले आहेत. त्यावेळेस हे सगळे एकत्रच होते. त्याच्यामुळे कसं होतं, साहेबांनी ताकद दिलेला एक कार्यकर्ता ज्यावेळेस उभा होता त्यावेळेस लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला की बाबा इतकं वर्ष एका गटाने काम केलेलं आहे, तर ठीक आहे बाबा निकम साहेबांच्या पाठीमागे एक गट उभा आहे, तर लोकांनी त्यांना थोडासा प्रेफरन्स दिला. म्हणून ती परिस्थिती आज आहे असं नाही, कारण की आज दोन्ही व्यक्ती ह्या वेगळ्या आहेत, वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती उभ्या आहेत. तसं आज वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती उभा आहेत. मात्र मग आता जे सदस्य असतील, सरपंच असतील, सोसायटीचे सदस्य असतील, यांनी आता साहेबांसोबत उभं राहणं गरजेचं होतं, कारण त्यांच्या मार्फत झालं होतं ते. मग आता अशी परिस्थिती काय? अहो आता हा मुद्दा तर मी तर म्हणतो, समजा तुम्ही सोसायटी ग्रामपंचायतीचा भाग सोडून द्या, साहेबांनी ज्यांना तालुका लेवलची पदं दिलेत ते सुद्धा त्यांना सुद्धा त्याची जाण नाही आहे. कोणाला खरेदी विक्री संघावर दिले, आता एक लेडीज मार्केट कमिटीवरती ते ठीक आहे सेनेच्या ह्याच्यातून जरी असतील तर, परंतु त्यावेळेस ते एका पक्षात होते. म्हणजे महाविकास आघाडीची जी काही उद्धव साहेब ठाकरे गटाचा आणि पवार साहेबांचा जो काय त्यावेळेस एकत्र होते राष्ट्रवादी काँग्रेस, त्यावेळेस त्यांना संधी दिली आहे, ते सुद्धा साहेबासोबत नाही आहे. त्याच्यामुळं ग्रामपंचायतीचा सदस्य किंवा सोसायटीचा सदस्य, आणि मुळात सोसायटीचा तर विषय असा आहे की सोसायटीला मतदानच लिमिटेड असतं. काही फक्त 7-12 धारक जे व्यक्ती असतात. आत्ताचा जर परिस्थिती पाहिली तर जे साहेबांनी जो काही विकास केलेला आहे त्याच्या माध्यमातून गावातला तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात, तुम्ही आता परवाचा कार्यक्रम पाहिला असता आमचा जो काय सहविचार सभा वळसे पाटलांची वळतेची सभा झाली, त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिला असेल, तुमच्याकडे क्लिप असतील तुम्ही काढून पहा की एकदम मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांचा प्रतिसाद साहेबांना लाभलेला आहे. कारण की मुलांना पण कळतंय की इंजिनिअरिंग कॉलेज किंवा इतर कॉलेजेस असतील त्यांच्यामध्ये असणाऱ्या सुविधा असतील, वाहतुकीच्या सुविधा असतील, दळणवळणात, ह्या सगळं जे काही चाललं हे सगळं साहेबांमुळं चाललेलं आहे. त्याच्यामुळं तरुणांच्या जीवनामध्ये नक्कीच प्रकाश टाकण्याचं काम साहेबांनी केल्यामुळं येत्या काळामध्ये तरुणांची संपूर्ण फळी साहेबांच्या पाठीमागे उभी राहील. आणि तुम्ही जो काही मुद्दा सांगितला आहे ग्रामपंचायत आणि सोसायटी, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला बदल निश्चित दिसेल. आता तुम्ही वळतीच्या सभेचा मुद्दा बघायला, आणि त्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पूर्ण तालुक्यामध्ये वळतीमध्ये झालेल्या सभेची आणि गर्दीची चर्चा आहे. आता विरोधक असा तुमच्यावर आरोप करतात आहे का ह्या सभेला बाहेरून माणसं आणण्यात आलेली आहेत, त्यांना काय सांगा? बरोबर आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव अनिल वाजे, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस वळती. बाहेरून माणसं आणली नाही. हा जो मेळावा होता हा पंचायत समिती गानाचाच मेळावा होता ना. बाहेरून आणायचं काय, पंचायत समिती गानाच्या बाहेरची माणसं नव्हती.
त्याच्यामुळं बाहेरून माणसं आणली किंवा विकत आणली हा विषय नाही. आरोप करा, त्यांचं काम आहे आरोप करायचं. ते शेवटी विरोधक आहे. त्यांना ही गर्दी पाहिली, ही गर्दी त्यांच्या डोळ्यात चालणारी आहे, त्याच्यामुळे ते असं म्हणतात. असं काय नाही. तो आमचा वळती गावात जो विकास झाला आहे, आता इथं बघा समोर काँक्रिटीकरण झाले, हे साहेबांच्या मधून झाले. हा पण ज्या सभा मंडपात उभं आहे, हा मंडपसुद्धा साहेबांच्या मधून झाला आहे. हेच जे तुम्हाला सांगतात विरोधक का विकत माणसं आणली किंवा बाहेरची माणसं होती, असं काही नाही. तालुक्यातली माणसं होती, पंचायत समिती गावातली माणसं होती. जे माणसं होती त्यातली 50% वळतीतली माणसं होती. मग बाहेरची कशी काय माणसं म्हणतात? वळती गावचा विकास झालाय 100% झालाय का वळती गावचा विकास? आणि विकास जो झालाय तो 99% विकास नामदार साहेबांच्या मदतीतून झालाय. बाकी कुणी विकास केला नाही. आमच्या गावात आता पाठीमागच्या पंचवार्षिकला अमोल कोल्हे खासदार होते, बरोबर. त्यांच्या विकास निधीमधून आमच्या गावात फक्त 3.5 लाखाचं बस स्टँड आले. 2 लाख, ऐका ना, बस स्टँड आले 2 लाखाचं. त्याच्यावर फक्त फ्लेक्सबाजीच जास्त आहे. आता साहेबांचं काम आहे इथं, मला वाटतं 20 ते 25 लाखाचं काम आहे. त्याच्यावर छोटासा बोर्ड आहे साहेबांचा. असं नाही ना, एवढी मोठी काम आहे. जर प्रत्येकाच्यावर जर बोर्ड लावत फिरलं त्याला उपयोग नाही ना. आता तुम्ही ज्या याच्यावरून आले, मंचवरून आले ना तुम्ही, बरोबर. ज्या नदीवरून आले तिथं तो पूल आहे, तो 4.5-5 कोटीचा पूल आहे. तो विकासच आहे ना. तुम्ही आता गावातलं पाहता, इथं 4 मोरा बदलला, वाटतोय का नाही तुम्हाला? वाटतोय ना. हा विकास आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे ना. पण हे सगळे कामं करत असताना जो मध्यस्थी होता तुमचा निकम साहेब, ज्याच्या मार्फत तुम्ही हे कामं आतापर्यंत साहेबांपर्यंत घेऊन जात होती, आज तो मध्यस्थी तुमच्या संघ नाही. सांगतो तुम्हाला, आमच्याकडे काय होतं, ही वळती गाव आहे. वळती गावच्या नदीच्या पलीकडे नागापूर गाव आहे. साहेबांच्या नंतर आम्ही देवता निकम साहेबांना मानायचं. कधी सगळी कामं घेऊन तुम्ही त्यांच्याकडेच जायचे? असं नाही. ही चुकीची बाब आहे. तुम्हाला कोणतरी चुकीची माहिती दिली असं काय नाही. आम्ही इथं गावातले ग्रामस्थ बसणार, चेअरमनच्या मधून दिली. चेअरमन असतील तर चेअरमनच्या मधून किंवा डायरेक्ट साहेबांपर्यंत जात होतो ना. आता आम्ही साहेबांच्या मधून जातोय ना. आणि चेअरमनचं तुम्ही लई सांगू नका का चेअरमनने विकास केला, असं काही नाही. काय होतं, खटारगाडी चालली, खटारगाडीच्या खाली चाललं म्हणजे खटारगाडी उडतो असला विषय नाही. हे लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, चला कसं घ्यायचं कोणा? हां. कुणाचं तरी नाव घेऊन त्याला मोठं करायचं, माझं हे नाही. माझं मत तरी तसं नाही. ठीक आहे, तुम्ही नाव घ्या. ते सांगतात ना विकास केला वळतीचा, ते म्हणतात ना तुम्हाला का वळतीतला विकास आम्ही केला. नागापूरमध्ये काय विकास केला हो? थापलिंग एवढं मोठं खंडोबा क्षेत्राचं मोठं क्षेत्र आहे. बाकीच्या तालुक्यांमध्ये बघा किती तिथलं जे क्षेत्र आहे ते सुधारले. नागापूर का नाही सुधारलं? तिथं जे आज काम झालं ते 75 ते 80% नामदार साहेबांच्या मधून झाले. त्याला विकास करतात, तर तिथं का नाही विकास झाला? बरोबर. नागापूरमध्ये जे काम आहे ना 75-80% सगळे नामदार साहेबांच्या मदतीतून ना. तिथं लाईट असेल, तिथं पाणी असेल, तिथं रस्ते असतील, मंदिरावर तिथं पाण्याची टाकी. खासदार शिवाजीराव आढळराव खासदार होते तेव्हा त्यांच्या माध्यमातून मंजूर झाली. मग तिथं ज्या पायऱ्या झाल्या त्या नामदार साहेब सगळे कामं. आणि तिथं काय होतं, दरवर्षी यात्रा असते थापलिंगची, बरोबर. थापलिंगच्या यात्रेत जे आपलं ते तिथं जे धंदा बिझनेस करायला येतात त्या लोकांकडून नावाच्या ढवे पावत्या घेतल्यात. ज्याचा धंदा समजा 2 दिवसात जर 50,000 होणार आहे, त्याची जर पावती 25,000 रुपये घेतली, त्याला किती रुपये नफा राहणार? ते जे दुकानदार आहेत ते काय करतात, आपण जातो यात्रेला, त्यांना जे पावती जास्त द्यायला लागली त्याच्यामुळे ते आपल्याच याच्यावर हे करतात ना, आपल्याच बोकांड टाकतात. मग विकास कसं काय म्हणतात? हा विकास नाही. पावते गाव घेते गाव, आपण तेच तिथं प्रमुख मार्गदर्शक म्हणलं त्यांचं लक्ष नाही का? गाव कसं काय? गावात जरी घेतलं समजा किंवा मंदिरासाठी घेतलं, त्याचा काहीतरी हे निधी व्हायला पाहिजे ना, विकास व्हायला पाहिजे ना. विकास नाही होत. दरवर्षी यात्रा असते, तिथं 1-1.5 कोटी रुपये गोळा होता दरवर्षी. त्याचा विकास कुठे? काहीच विकास नाही. यात्रेत जमा होणारे पैसे भ्रष्टाचार झाला असं आरोप करताय का तुम्ही? असंच म्हणायचं नाही, असंच म्हणायचं. जर तुम्ही जर पैसे गोळा करता तिथं काय म्हणायचं? भ्रष्टाचारच आहे ना. भ्रष्टाचारच आहे, वेगळं काय? त्यांनी ते जर म्हणतात भीमाशंकर कारखान्यावर मी असताना देशात नंबर आला, राज्यात नंबर आला, विकास केला, पण साहेबांचा त्यांच्या डोक्यावर हात होता म्हणूनच तिथं विकास झाला किंवा देशात तो तुम्ही आता जो काही प्रश्न विचारला की बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी जुन्नरला का जातात, तर मुळामध्ये विषय असा आहे की जुन्नर तालुका हा आपल्या आंबेगाव तालुक्यापेक्षा क्षेत्रफळाने खूप मोठा आहे, लोकसंख्येने खूप मोठा आहे. परिणामी असं जर निकम म्हणत असतील
का आंबेगाव मधली मुलं बाहेरच्या तालुक्यात जातात, त्यांना माझा असा प्रश्न आहे, तुमच्या गावातली जिल्हा परिषद शाळा ती किती चांगली ते पहिले सांगा ना. तुम्ही तालुक्याचं कशाला विकासाचं हे करता? तुमच्या गावातले तुमचं नाव सांगा. मी बबन विश्राम बोर, राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष म्हणून वळती येथे काम करतो. त्यांनी एकच प्रश्न आम्हाला सांगावा का तुम्ही जर तालुक्याची मुलं बाहेर जातात हे तुम्ही आम्हाला विचारताय, मग तुमच्या 7वी पर्यंत मराठी शाळा होती ती जर तुम्हाला चालवता आली नाही आणि टिकवता सुद्धा आली नाही, तीच मुलं वळती ठिकाणी नागापूरची का येतात राजनीला का जातात? तुमच्या गावात तुम्ही शिक्षण असताना मुलं बाहेर का पाठवली जातात याचं उत्तर द्या. खाजगी संस्था ज्या पद्धतीने या ठिकाणी पाहिजे त्यांना इथं असं मेडिकल कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असं, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? मी माझा हा मुद्दा तोच मी कंटिन्यू करतो. शाळेचा विषय असा आहे का जुन्नर तालुका खूप मोठा असल्यामुळं आणि बागायती क्षेत्र पण खूप मोठं आहे, क्षेत्रफळाने मोठं आहे, लोकसंख्येने मोठं आहे. परिणामी त्या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजेस भरपूर झालेले आहेत. जे तिथले जे काही मोठमोठे उद्योजक आहेत त्यांनी त्या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेज लवकर त्या ठिकाणी चालू केले. याच्या उलट विचार करायला पाहिजे लोकांनी की साहेबांनी कुठलंही प्रायव्हेट कॉलेज न काढता त्या ठिकाणी शासकीय कॉलेज काढलं आणि शासकीय कॉलेजच्या माध्यमातून सगळ्या लोकांना मोफत. आता तिथं तुम्ही पहा, मुलांना 1000-2000 रुपये फक्त फी आहे. इंजिनिअरिंग कॉलेज एखादा इंजिनियर जर का 1000-2000 म्हणजे 5 वर्षामध्ये साधारणतः जर तो 5-10 हजारामध्ये 20,000मध्ये जर इंजिनियर होत असेल तर ही चुकीची बाब मला वाटत नाही. आणि 250-200 विद्यार्थी तुम्ही जे काय म्हणता समजा तिकडे गेले, शेवटी सरकारी कॉलेजमध्ये सर्वांना ॲडमिशन मिळू शकत नाही. शेवटी जो काही मेरिट लागेल किंवा कोणाला जागा नाही मिळणार, काहींच्या दुसऱ्या काही अडचणी असतात, वैयक्तिक अडचणी असतात, त्या सगळं पाहता शेवटी कॉलेजला कुठं जायचं हा ज्याच्या त्याच्या विद्यार्थ्याचा वैयक्तिक निर्णय. सगळ्याच लोकांचा शासकीय कॉलेजमध्ये नंबर लागू शकत नाही. आणि प्रायव्हेट कॉलेजचं मी जसं सांगितलं की साहेब आत्तासुद्धा प्रायव्हेट कॉलेज काढू शकतात, परंतु साहेबांनी काय विचार केला, प्रायव्हेट कॉलेज काढून पैसे कमाई करण्यापेक्षा शासकीय कॉलेज काढू आणि मुलांना मोफत शिक्षण देऊ, कमी याच्यामध्ये शिक्षण देऊ. आता तर राज्य सरकारने एवढा मोठा निर्णय घेतला आहे की मुलींना मोफत शिक्षण अगदी पहिलीपासून तर ग्रॅज्युएट होईपर्यंत मोफत शिक्षण आहे. म्हणजे आता तर आणखीन मुलींना त्या ठिकाणी शिक्षणाचा वाव आहे. बरोबर आहे. याबरोबर पक्ष बदलावा लागत असेल तर असं इतर पक्षात लोक म्हणतात. डिंब्याच्या पाण्यासाठी जर साहेबांना पक्ष बदलावा लागत असेल तर आमच्या आंबेगावकरांना ते पूर्णपणे मान्य आहे. जर आंबेगावचं पाणी खाली कर्जत जामखेडसाठी रोहित पवारासाठी जर पाणी खाली जात असेल ते आंबेगावची जुन्नरची जनता कदापि मान्य करू शकत नाही. आणि पाण्यासाठी जर साहेबांनी, वळसे पाटील साहेबांचा हा लढा पाण्यासाठीच आहे, पाण्यासाठी नाही पाण्यासाठीच आहे आणि ते आम्हाला मान्य आहे. वळसे पाटलांनी पक्ष प्रवेश केला तो पाण्यासाठी, विकासासाठी. आणि जर विरोधकांचं म्हणणं असेल की शोकांतिका काय असं म्हणतात, बरोबर शोकांतिका कशी म्हणता येईल, तो एकटा वळसे पाटील साहेब तो प्रश्न मार्गी लावू शकत नाही. बाकीचे विरोधक आहेत ना पाणी मागायला, ते त्यांचं जर वजन वापरून पाणी पळवत असाल तर नक्कीच वळसे साहेबांनी जे केलंय ते योग्यच केलंय आणि हे आमच्या वळती गावांनी कालच्या सभेमध्ये सिद्ध करून दाखवलंय. काय सांगा? साहेबांनी शरद पवार साहेबांना जे सोडलं ते केवळ पाण्याचं, आंबेगाव शिरूरकरांचं पाणी टिकून ठेवण्यासाठीच ठेवलं. चालेल. साहेबांना जे सोडलं तर त्याच्या मागे फक्त डिंबे धरणाचा पाण्याचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे. तर तुमचं नाव सांगा. पवार साहेबांना त्याच्याबद्दल सहानुभूती आता असं बिलकुल नाही. जरी सोडले असेल तरी पण साहेबांशी आमची जी समज जी आहे ते शेवट राहणार, अशातलं काय भाग नाही. लोकांमध्ये पवार साहेबांचं सहानुभूती एक लाट आहे असं म्हणतात. नाही आमचं जे मग आहे ते आमचं आंबेगाव आहे ते आहेच, अशात काही विषयच नाही. काय नाही बिलकुल नाही. पवार साहेबांबद्दल तालुक्यात भयानक सहानुभूती लाट आहे असं म्हणतात. नाही का नाही ना. म्हणजे तुम्ही कुणा मागे आम्ही दिलपळ मागे का या मागे कुणा आम्ही पहिल्या पुणे आजच आहे का, म्हणजे असं नाही. पहिल्या पुणे जुनी जाणती जी माणसं आहेत ती पवार साहेबांसोबत आहेत असा समज आहे जनतेचा. आम्ही जुनी जाणती माणसं त्यांच्या बापापासून होतो, पैसे पाटलांच्या. पवार साहेबांना आम्ही ओळखीचे नव्हतो, आम्हाला माहिती नव्हती पवार साहेब कोण आहेत ती, त्यांना माहिती. म्हणजे तुमच्या समोर कामं घेऊन जाणार हे वळसे पाटील होते. वळसे पाटलांनीच केल्यात. कांचा माईचा पुतना आणायचं कामं करायला आंबेगाव तालुक्यामध्ये.
वळसे पाटलांनी डेव्हलपमेंट केली असं तुमचं म्हणणं आहे. समजाय काय सांगा? पवार साहेबांचं जर तुम्ही म्हणत असाल, पवार साहेब मराठा आरक्षणाच्या बाबतीत का नाही बोलती काही? आतापर्यंत जर पवार साहेब एवढे वर्ष जर सत्तेत आहे तर पवार साहेबांनी आरक्षण द्यायला पाहिजे होतं मराठ्यांना, का नाही दिलं आतापर्यंत? आणि पवार साहेबांना लोकसभेला त्यांच्या पाठीमागं सहानुभूती लाट होती, पण विधानसभेला अजिबात नाही. विधानसभेला अजिबात लाट नाही आणि काहीच नाही. आता मी तुम्हाला एक जण आहे, तिथे MIDC डेव्हलपमेंट झाली नाही, इथं विकास झाला नाही, इथं कंपनी आल्या, त्यामुळे इथली जी मुलं आहेत ती कामानिमित्त ही खेडसारख्या किंवा ते पुण्यासारख्या ठिकाणी कामाला जातात. तर याबद्दल तुम्ही काय सांगा? मुळात विषय असा आहे, खोडद या ठिकाणी आपल्या GMRT, त्याच्यामुळे आपल्या या प्रांगणामध्ये बऱ्याचशा कंपन्यांना जे रेडिओ जे काही निर्माण करतात अशा कंपन्यांना आपल्या इथं परवानगी मिळत नाही. आणि मुळामध्ये विषय असा आहे का आपला तालुका हा खूप छोटा आहे, फक्त MIDCनेच काही विकास होईल असं काही नाही. आता तुम्ही जर एक प्रशासकीय MIDC म्हणत असाल तर ते सोडून त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही हा पण विचार करा ना, आज गोवर्धनमध्ये जवळपास 2-3 हजार लोक कामाला आहेत, फक्त कामाला आहेत असा विचार. कॅडबरी सारखी कंपनी आहे आणि फक्त तिथं कामगार कामाला आहे तेवढाच विचार न करता त्याच्या बाहेर काही टपऱ्या आहेत, काही हॉटेल आहेत, काही आता लॉजिंगमध्ये चालू आहे, त्याच्यानंतर काही आता ट्रान्सपोर्टमध्ये किती लोकांच्या जवळपास 1001 लोकांच्या त्या मोरड्या आणि गोवर्धन मिळून किंवा कारखाना मिळून त्या ठिकाणी. तर मुळामध्ये तो जो भाग आहे तो चाकण MIDCचा जवळचा भाग, त्याच्यामुळे साहजिकच तिकडं लागून MIDC येणं हे होतं. आता तुम्ही इथं पहा कांदळीला जुन्नर या ठिकाणी सुद्धा एक छोटीशी वल्लभ शेठ बेनके साहेबांनी त्या ठिकाणी MIDC जी केलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा, परंतु तिथं सुद्धा जे काही उद्योग आलेले आहेत हे लिमिटेड आहेत, कारण की ह्या खोडदचे जे काही GMRTचं आहे ते प्रभावी क्षेत्र आहे. आता मी सुद्धा एक छोटासा व्यवसाय करतो, मला सुद्धा GMRTची पहिली परवानगी घ्यायला लागली. याला जोडूनच एक प्रश्न असा आहे का आत्ताचे जे संभाव्य उमेदवार जे आहेत ते रमेश येवले यांनी असं सांगणं होतं त्यांचं, किंवा असं त्या भाषणातून प्रत्येक वेळी असं म्हणतात का या ठिकाणी जर MIDC नव्हती आली तर फार्मर प्रोड्युसिंग कंपनी या ठिकाणी स्थापन करायला पाहिजे होत्या, शेतीपूरक व्यवसाय या ठिकाणी उभे राहिले होते, त्या पटीत या ठिकाणी विकास झालेला नाही असं त्यांनी थेट आरोप केला. आता मुळामध्ये असा तर रमेश शेट्टी येवले तुम्ही हा जो उल्लेख केलेला आहे, मुळात हा माणूस आम्हाला माहीत नाही, अज्ञात व्यक्ती, कुणालाच तालुक्यामध्ये माहीत नाही. आता तुम्ही हे आता 4 दिवसापासून त्यांनी जी काही ट्रिप काढली किंवा भावी आमदार, आता हे भावी इतके झालेत, भावी सरपंचापासून भावी नगरसेवक आणि भावी आमदार आणि भावी खासदार आता एवढे भावी झालेत काय त्यांना आता त्यांचा लोकांना परवा उपराळा आलाय त्याचा. आता तो मी जो काही मुद्दा सांगितला काय त्यांनी तो MIDCचा काढला, मी तुम्हाला सांगतो की येवले साहेबांना माहीत नसन, ठीक आहे, फार्मर प्रोड्युसर एखादी मोठी कंपनी साहेबांनी काढली का नाही, आता वेस्टर्न हिल फूड कंपनी काढली होती, ठीक आहे, तिला तेवढा प्रतिसाद मिळाला नाही किंवा काय असेल, परंतु तुम्ही हा विचार करा की छोटे छोटे उद्योग जे मसाल्यावाले असतील किंवा बाकीचे काही एखादं कोणाचं ज्यूसमध्ये असेल, आणखीन काही छोटे छोटे उद्योग असतील पॅकिंगमध्ये असेल, असे छोटे छोटे उद्योग शेतीवरती आधारित भरपूर आहेत आणि त्यांना मदत करण्याचं काम, तसं वातावरण निर्मिती तयार करण्याचं काम आणि सबसिडीज ह्या सगळ्या त्याच्यामध्ये कशा मिळून देता येईल याच्यासाठी साहेब आणि साहेबांचे कार्यकर्ते आतूनच प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळे असं काही नाही की रमेश शेट्टी येवले यांनी आता सांगितलं. माझा सवाल रमेश शेट्टी येवले यांना आहे का तुम्ही फार मोठे उद्योजक आहात, आता तुम्ही गाजावाजा झाला, मग तुम्ही किती लोक या तालुक्यातली कामाला लावली, तुमचा उद्योग मला कळाले काहीतरी ट्रान्सपोर्टमध्ये का काहीतरी यांचा व्यवसाय का अजून कन्स्ट्रक्शनमध्ये, मग तुम्ही सांगा की तुम्ही किती लोक या ठिकाणी आंबेगाव तालुक्यातून हे ट्रिपला नेण्यापेक्षा ना जेवढ्या महिला ट्रिपला नेल्यात ना त्यांच्या मुलींना तुम्ही कामाला लावा. त्यांचं असं म्हणणं आहे का त्यांच्या हाताखाली 1,500 मुलं काम करतात. आंबेगाव तालुक्यातले किती त्यांनी यादी द्यायला पाहिजे, आंबेगाव तालुक्यामधले किती आहेत ना त्यांनी सांगायला पाहिजे. आता आमच्या वळती गावातलं तरी कोणी नाही, हे मी जबाबदारी सांगू शकतो. रमेश शेट्टी येवले जे काय आहेत त्यांच्या हाताखाली काम करणारा आमच्या गावातला एकही व्यक्ती हे मी छाती टोकपणे सांगतो. परंतु तुमचं नाव सांगा. अनिकेत बोर, गाव वळतीच. रमेश शेट्टी येवले उमेदवार त्यांच्याबद्दल काय सांगा? आम्ही त्यांना ओळखत नाही, 4 दिवस झालेत, ते फक्त वळती गावातून 4-5 ट्रिपा नेल्यात त्यांनी, कोणत्याही सप्तशृंगी देवीला, तेव्हापासून आम्ही रमेश शेट्टी येवले हे नाव ऐकतोय. हे वळती गावकरांसाठी, सर्वसामान्यांसाठी रमेश येवले हे नाव माहीतच नाही कोणालाच. रमेश येवले आमदार होतील? नावच माहीत नाही, तर आमदारचा संबंध काय सांगा? तुमचं नाव सांगा. मी अतुल बोर, गाव वळती. रमेश येवलेबद्दल काय सांगा? आता उमेदवार रमेश येवले भावी आमदार राहतील आहे तोपर्यंत. का बरं? एवढं काम करतात, ते ट्रिपा काढतात, ते समाजात फिरतात, ते समाजात कुठं फिरतात? समाजात कुठं फिरतात आम्ही ओळखतच नाही. ट्रिपा काढतात देवांना, सप्तशृंगी मातेला वळतीतल्या 20 बाया नेल्या, विकास झाला, त्यांचं घर चाललं, त्यांचा प्रपंच उभा राहिला.
असं होत नाही. रमेश येवले त्यांना पहिलं कर्तृत्व सिद्ध करावं लागेल समाजासाठी आणि त्यानंतर समाज त्यांचा विचार करेल. साहेब 35 वर्ष अहोरात्र झटलेत विकासासाठी, त्यामुळं एवढी जनता त्यांच्या पाठीमागे उभी राहिली. भावी होतील, ते भावी राहतील, नेहमीच राहतील, त्याबद्दल काय वाद नाही. तुम्ही शेतकऱ्यांविषयी पवार साहेबांना सोडले आणि ते जागेवरचे, आज ते तुम्हाला नको शिकायत. कोण जागेवर आहे आणि कोण बाजूला गेले हा मुद्दाच मुळात मला गौण वाटतोय. कारण की शेवटी राजकारण आहे, हा राजकारण शेवटी हा खेळ सारीपाटाचा जसं आपण म्हणतो, सगळ्यांना प्रत्येकाला पहिल्यांदा जिंकायचं आहे आणि त्याच्यानंतर समाजकारण करायचं आहे. आता तुम्ही म्हणले समजा निकम साहेब जागेवरती, वळसे पाटील बाजूला गेले. वळसे पाटील बाजूला गेले, कोणासोबत गेले तर अजितदादा पवार यांच्यासोबत गेले. आणि अजितदादा पवार कोण आहेत तर पवार साहेबांचे पुतणे. आता जर का थोडासा इतिहास पाहिला तर पवार साहेबांना राजकारणात कोणी आणलं, कोणी मोठं केलं तर यशवंतराव चव्हाणांनी आणलं. मग पवार साहेबांनी सुद्धा राजकारणामध्ये मोठं होण्यासाठी राज्याचा पवार साहेबांनी सुद्धा काम चांगलंच केलं. मी काय पवार साहेबांना दोष देत नाही, ठीक आहे, काही मुद्दे मला पण समजा वैयक्तिक पसंत नाही त्यांचेसुद्धा जे काय असतील, परंतु पवार साहेबांनी सुद्धा फार मोठं योगदान आहे. त्यांच्या इतका उंचीचा नेता राज्यामध्ये आजपर्यंत नाही, यापुढे होईल का नाही शंका आहे. परंतु अजितदादा त्यांना सोडून काय गेले हे सुद्धा आता शेवटी त्यांना अंतर्गत माहीत असणारच आहे, परंतु राज्याला देखील माहिती आहे की त्यांना स्वतःच्या कन्येबद्दल जी काही महत्त्वाकांक्षा होती किंवा इतर काही हे होतं. मग साहेब जर का अजितदादांसोबत गेले तर भविष्य पाहून गेले. शेवटी साहेब पवार साहेबांचं वय पाहता आणि अजितदादांचं वय पाहता पक्षाचं भविष्य, राज्याचं भविष्य कोणाच्या हातामध्ये गेलं पाहिजे तर अजितदादांच्या हातामध्ये गेलं पाहिजे. एवढा धडाडीचा नेता, एवढा कामाचा नेता, कामाचा माणूस म्हटलं जातं दादांना. आता दादा हे त्यांना जरी टोपण नाव असेल तर दुसरं टोपण नाव त्यांना म्हणावं लागेल की कामाचा माणूस. आणि ते स्वतःसुद्धा सांगतात की मी कामाचा माणूस आहे. पत्रकार तुमच्यासारखे जरी प्रश्न विचारायला गेले तर ते सांगतात हा काय म्हणला आणि तो काय म्हणला ते मला सांगू नको, विकास कामाबद्दल काय असेल ते बोल. तर देवदत्त निकम कुशल प्रशासक आहे आज तुमचा माहिती कार्यकर्ता म्हणलं. हां, कुशल प्रशासक आहे. मुळामध्ये कसं आहे, निकम साहेबांनी त्यांना जेवढी संधी मिळाली त्याचा चांगला फायदा लोकांना सुद्धा केला आणि त्यांनी सुद्धा केला. मी काय त्याच्याबद्दल टाळत नाही. परंतु मग आता तसा जर विषय असेल की कुशल प्रशासक, तर कारखाना आणि मान्य करते कुशल प्रशासक आहे, मग बाजार समितीला का डावललं? बाजार समितीला का डावललं? त्यांनी जर विरोधकांना तुम्ही म्हणताना मदत केली, त्यांना भावी आमदार व्हायचं होतं म्हणून त्यांनी पक्षातल्या लोकांना पण सहकार्य केलं आणि विरोधी पक्षात लोकांना पण सहकार्य केलं. याचं कारण होतं का त्यांना भावी आमदार व्हायचं होतं, हे स्वप्न त्यांच्या उराशी, म्हणून ते त्यांना उमेदवारी का दिली नाही? कोणाला? बरं का, निकम साहेबांना तुम्हाला संचालक पदासाठी उमेदवारी का तुमच्याकडनं पॅनलमध्ये मिळाली? अहो, ते जर किती वर्ष ऐका ना, कारखान्यात ते 15 ते 20 वर्ष सांगतो, 15 ते 20 वर्ष कारखान्यात संचालक होते, चेअरमन होते, मार्केट कमिटीत संचालक झाले, सभापती झाले आणि त्यांनाच सारखे पद द्यायचे का? हां, बाकीचे पण काय आहे ना, आपण म्हणतो नवीनांना संधी द्यायची, तरुणांना संधी द्यायची म्हणतो. आणि आपल्या तालुक्यामध्ये असं कार्यकर्त्यांनी ठरलं होतं का एक कार्यकर्ता असेल त्याला एकच पद पाहिजे. ते जर कारखान्यात संचालक होते, मार्केट कमिटीत संचालक म्हणून सभापती कसं काय होऊ शकतो? नाही. आणि आपल्या तालुक्यामध्ये असं कार्यकर्त्यांनी ठरलं होतं का एक कार्यकर्ता असेल त्याला एकच पद पाहिजे. ते जर कारखान्यात संचालक होते, मार्केट कमिटीत संचालक म्हणून सभापती कसं काय होऊ शकतो? नाही होऊ शकत ना. ते जर का त्यांना सांगितलं होतं तुम्हाला सभापती व्हायचं असेल तर कारखान्याचा राजीनामा द्या आणि मग तुम्ही संचालक व्हाल, तिथं सभापती होऊ शकता ना. तुम्ही जर सगळ्या संस्थेवर जर संचालक पाहिजे, सगळ्या संस्थेवर चेअरमन पाहिजे, नाही चालणार ना. बाकीच्यांना तरुण संधी पाहिजे ना. एक मिनिट, मला ह्याच मुद्द्यावरती काम करतात, ह्याच मुद्द्यावरती मला साहेबांनी पार सुजित सारखा कार्यकर्ता असेल किंवा माझ्यासारखा कार्यकर्ता, साहेबांनी जर एखाद्याच्या कार्यकर्त्याचं डोक्यावर ठेवलं, त्यांना जर सांगितलं तुम्हाला ही जबाबदारी पाण्याची असो लाईटीची असो, तर कोणताही कार्यकर्ता त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन काम करू शकतात. ते आता तुम्हाला सांगतो, चेअरमन तुम्ही सांगताना मला जसं राजकारण कळतंय तसं प्रत्येक वर्षी गणपतीमध्ये सगळ्या आमच्या वळती गावामध्ये परिसरामध्ये प्रत्येक मंडळाला दरवर्षी भेट देत असतात. कारखान्याची गाडी होती म्हणून देत होते का? ह्या वर्षी का नाही ते का गणपतीला प्रत्येक मंडळाला भेट द्यायला आले नाही ना? आले. यांना माहिती, आल्याच्या नंतर 400-500 रुपये पावती देत होते इथून पाठीमाग, आता द्यावं लागेल म्हणून आलं नाही का? असा आमचा प्रश्न आहे त्यांना. त्यांनी सांगावं जाहीर सभेत. मी तो मुद्दा तुमचा जो होता मार्केट कमिटी कुशल प्रशासकाचा, त्याच्यावरती बोलतो की आता समजा तुम्ही सांगताय तसं तर तालुक्यामध्ये फक्त कारखाना आणि मार्केट कमिटी ह्या दोनच संस्था नाही. ह्या संस्थासून आता शरद बँक आहे, खरेदी विक्री संघ आहे किंवा इतर बाकीच्या काही संस्था आहेत छोट्या छोट्या. मग ह्या संस्था चालू नाहीत का? किंवा ह्या संस्था चांगल्या परिस्थितीत नाहीत का? सगळ्याच संस्था चांगल्या परिस्थितीमध्ये, सगळ्यांची कंडिशन चांगली आहे. फक्त मुद्दा येतो कुठं की आपण चमकोगिरी किती करतो.
एखाद्या गोष्टीचं मार्केटिंग किती करतो. तुम्ही मार्केट कमिटी डिजिटल केली, देशामध्ये पहिली मार्केट कमिटी डिजिटल केली. मग वाजे साहेबांनी सांगितलं की डिजिटल करून उपयोग नाही तर कांद्याचे गुन्हे भिजल्या, त्याचं काय उत्तर आहे का तुमच्याकडे? आता शरद बँकेला किती पुरस्कार मिळाले, नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते मिळाले किंवा काय, परंतु तिथले जे कार्यकर्ते आता आमच्या गावातले समजा शिवाजीराव लोंढे साहेब जे आहेत ते उपाध्यक्ष होते, जवळपास तब्बल 13 वर्ष ते उपाध्यक्ष होते. मग त्यांनी फक्त ते कमी कुठं पडले देवेंद्र शेटन ते त्याचा प्रचार करण्यात कमी पडले का आमच्या बँकेला पुरस्कार मिळाला. यांनी प्रचार जास्त केला. मग सांगण्याचा उद्देश हाच का तुम्ही फक्त संस्था अपप्रचार केला, डिव्हिडंड न वाटलं तर त्याचं मुद्देसूद उत्तर जे तांत्रिकदृष्ट्या जे उत्तर पाहिजे ते देवेंद्र शेटनी बँकेचा अपप्रचार जास्त केला असं म्हणा. देवेंद्र शेटनी त्याच्याबद्दल दिलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे की RBIच्या सूचनेनुसार त्या सगळ्या गोष्टी रूल केल्या जातात. RBI सांगेन त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्याच्याबद्दल एवढं तांत्रिक गोष्ट आम्हाला माहीत नाही, परंतु देवेंद्र शेटनी आणि वळसे पाटलांनी त्याबद्दल जे काही उत्तर दिलं आहे त्याचाच तुम्ही रेफरन्स घ्यावा. एकंदरीतच तालुक्यामध्ये अशी चर्चा आहे का वळसे पाटील हे 35 वर्ष या ठिकाणी आमदार आहेत, कुठेतरी नवीन चेहऱ्याला संधी द्यायला पाहिजे. साहेबांचं वय झालं आता, प्रकृतीने त्यांनी कुठं थांबावं असं लोकांमध्ये चर्चा आहे. अहो पवार साहेबांचंच वय नाही झालं अजून, वळसे पाटलांचं कसं वय होईल? पवार साहेब म्हणतात मी तर हम तो अभी जवान आहे, आणि मग वळसे पाटलांचं कसं काय वय झालं म्हणता तुम्ही? अजिबात वळसे पाटलांचं वय झालं नाही. तो माणूस पहिल्या टर्मला ज्या ताकदीनं काम करत होता त्याच ताकदीनं काम ह्याही टर्मला करतोय आणि पुढच्याही टर्मला नक्कीच करीन, ही आम्हाला शाश्वती आहे. सध्या डिंब्याच्या पाण्याचा प्रश्न हा राजकारणाचा मुद्दा झालेला आहे. पाण्यासाठी जर पक्ष बदलावे लागत असेल ते शोकांतिका असं विरोधकांनी म्हणलं ते त्याबद्दल काय सांग? नाही, डिंबे धरणाचा पाण्याचा मुद्दा हा तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण शेतकरी जीवन हे सगळं शेती ही पाण्यावर अवलंबून असते आणि पाण्याच्या माध्यमातून ज्या वेळेला पाणी शेतीला मिळतं त्यावेळेला शेतकरी सधन होतो आणि सर्व गावचा विकास त्या अनुषंगानेच होत असतो. डिंब्याचा पाण्याचा मुद्दा मुळातच 2006 साली उपस्थित झाला. 2006 साली ज्या वेळेला तो मुद्दा उपस्थित आला त्यावेळेला आपल्या तालुक्यात उजवा कालवा झाला नव्हता, पाटाची कामं पूर्णत्वास गेलेली नव्हती आणि पाणी हे शिल्लक दिसत होतं. नगर जिल्ह्याचं पालकमंत्री ज्या वेळेला वळसे पाटील साहेब होते त्यावेळेला हे मुद्दे कधीच उपस्थित झाले नाही. त्यांनी आंबेगाव, शिरूर, जुन्नर तालुक्यांना पाणी वेळोवेळी सगळ्यांना देऊनसुद्धा नगर जिल्ह्याचं भांडण त्या काळामध्ये कधी होऊ दिलं नाही. पाण्याचं संघर्ष कधी झाला नाही. तो भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्यावरच होईल हे सगळं आंबेगाव तालुक्यातील सुज्ञ जनता जाणते. वळसे पाटलाची भूमिका योग्य वाटते? योग्य, अगदी योग्य. पाण्यासाठी वाटेल ते कर हे नेत्यांनी केलंच पाहिजे. आपल्या हक्काचं पाणी हे जतन करून ठेवणं हे स्थानिक नेत्याची जबाबदारीची. पाणी जर गेलं तर तुम्ही इतर विकास कामं किती जर केली आणि शेतकरी जर त्या आर्थिक विवंचनेत पाण्या वाचून जर त्याची शेती पिकं जळायला लागली तर ते शेतकऱ्यांच्या दृष्टीने हानिकारकच आहे, त्याच्या पुढच्या पिढीच्या दृष्टीने सुद्धा हानिकारक आहे. लोंढे साहेब, माझा तुम्हाला असा प्रश्न आहे का भीमाशंकरच्या वार्षिक सभेच्या वेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गदारोळ झाला तर त्याच्यामध्ये निकम साहेबांना स्टेजवर येऊ दिलं नाही, बोलू दिलं नाही. नक्की याच्यात योग्य कोण अयोग्य कोण काय वाटतं तुम्हाला? आता खरं तर मी काही त्या कारखान्याचा सभासद नाही आहे, पण आता जसं काही भावी आमदार भावी वगैरे काय तसं मी भावी सभासद होऊ शकतो या नात्याने मी गेलो होतो. आपल्या कारखान्याचा सभेत होते का? वार्षिक सभेला होतो मी, स्वतः सभेला होतो आणि पुढं होतो. ज्या ठिकाणी निकम साहेब बसले होते त्यांच्या पाठीमागेच मी बसलेलो होतो. तर मुळात मुद्दा असा आहे का ठीक आहे आम्ही तरुण म्हणून गेलो, कारखान्याचा कारभार कसा चालतो, काय चालतो, वार्षिक सभा कशी असते, तिथं काय माहिती दिली जाते कारखान्यात, हे सर्व आम्ही शांतचित्ताने पाहण्यासाठी गेलो होतो. मुळामध्ये झाला विषय असा की ज्यावेळेस निकम साहेबांची त्या ठिकाणी एंट्री झाली तर निकम साहेबांनी खरं तर संचालक म्हणून वरती स्टेजवरती डायरेक्ट जायला पाहिजे होतं. ते येऊन पत्रकाराच्या कक्षामध्ये का बसले हा खरं तर त्यांनी या प्रश्नाचं त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे. वरती त्यांना स्टेजवरती जागा होतीच ना, मग पत्रकाराच्या कक्षामध्ये बसल्यानंतर आणि बरं खाली पत्रकाराच्या कक्षात बसले तर बसले, शिवाय सोबत 4-5 कार्यकर्ते घेऊन गेले. तुम्ही या ठिकाणी कारखान्याचे 10-12 वर्ष माजी चेअरमन राहिलेले आहेत, इतक्या वर्ष संचालक आहेत, तुमचं कारखान्यासाठी चांगलं योगदान आहे आणि हे बी आम्ही मोठ्या मनाने सांगतो की निकम साहेबांचं कारखान्यासाठी चांगलं योगदान आहे साहेबांच्या नेतृत्वाखाली.
तर स्टेजवर खुर्ची दिली ती साहेबांनी. निकम साहेबांची स्टेजवरची खुर्ची शेवटपर्यंत तशीच होती. तुम्ही आज ही व्हिडिओ चेक करून पहा. निकम साहेबांची खुर्ची नक्कीच होती. साहेबांची खुर्ची कुठे होती पण स्टेज? मी काय म्हणतो, निकम साहेबांची एंट्री झाली सभागृहामध्ये त्यावेळेस हा टेजच मोकळा होता ना. तुम्ही पहा, वळसे पाटलांची एंट्री नंतर झाली त्यावेळेस स्टेजवर कोणी ज्यावेळेस निकम साहेबाची एंट्री सभेमध्ये झाली त्यावेळेस स्टेज अख्खा मोकळा होता. त्यावेळेस जाऊन वर खुर्चीवर जर निकम साहेब बसले असते तर एवढा गोंधळ झालाच नसता. कारण त्यांची असं कुठंतरी चर्चा आहे, अशी कुठंतरी ऐक ना, अशी काय म्हणणे आहे का जो माणूस संचालक आहे त्याला तो अधिकार आहे का संचालकांनी खाली न बसता. आतापर्यंत तुम्ही संचालकाला बोलून देण्याचा पण अधिकार आहे. ऐका, संचालकाला सभेत बोलायचा अधिकार नाही. तुम्ही काहीतरी सोड घ्या. संचालकाला संचालकाला बोलायचा अधिकार कुठे आहे? तुमची बोर्ड ऑफ कमिटी मिटिंग असते दर महिन्याला, तिच्यात संचालकाला बोलायचा अधिकार असतो. याच्यामध्ये सभेमध्ये ना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारायचे असतात, संचालकांनी नाही. माझा प्रश्न असा आहे का 28 सभा झाल्या आत्तापर्यंत कारखान्याच्या, तुम्ही 26 वर्ष सभेत कधीच गोंधळ नाही झाला, मग आत्ताच का? हा माझा प्रश्न आहे का. जर 35 वर्ष निकम साहेब जर वळसे पाटलांच्या खांद्याला खांदा देऊन काम करतात तर आता त्यांना ते असे कडू का, वळसे पाटील कडू का वाटतात सगळ्या गोष्टी? मला काय म्हणायचंय, गोंधळाचा आपला विषय जो आपण राहिला, गोंधळाची सुरुवात कशी झाली हे मी सांगत होतो. तर निकम साहेब खाली बसले, हा थोडक्यात सांगतो. तर त्यांच्यासोबत 4-6 कार्यकर्ते होते. ठीक आहे, पत्रकार कक्षात जरी बसले ते एकटे बसले असते तरी सगळ्या लोकांनी मान्य केलं असतं. परंतु तू 4-6 कार्यकर्त्यांना घेऊन ज्या ठिकाणी बॅरिगेड लावले होते त्याच्या समोर बसले होते, काही बसण्याचं कारण नव्हतं. मग नंतर ज्या वेळेस तुम्ही म्हणता की खुर्ची होती का, नक्कीच त्या ठिकाणी खुर्ची होती. तुम्ही विचारलेला प्रश्न असा आहे की खुर्ची कुठं होती, तर खुर्ची कुठं होती? वळसे पाटलांच्या शेजारी त्या ठिकाणी इतर मान्यवर होते, चेअरमन, व्हाईस चेअरमन वगैरे सगळे हे होते. बाकीच्या संस्थांचे काही मोठे कार्यकर्ते होते, काही माझे आमदार होते, माझे खासदार होते. मग अशा लोकांना सोडून तर तुम्हाला तिथे बसू शकत नाही, कारण की तुम्ही आता त्या संस्थेवरती चेअरमन नाही, फक्त एक सामान्य संचालक आहेत. ज्याप्रमाणे इतर जे काही 17-18 संचालक आहेत त्याचप्रमाणे तुम्ही एक संचालक आहे. त्यामुळे खुर्ची कुठे आहे काय, इतक्या वर्ष तुम्हाला खुर्ची सोबत देऊन जर तुम्ही खुर्चीला आता खुर्चीच्या खाली चुका साहेबांच्या लावायला निघालेत तर मग तुम्हाला खुर्ची तिथं ठेवण्याचं पण काय कारण नाही. आता बोलून दिला ना, याचा विषय असा आहे का तुम्ही संचालक आहे, तुम्हाला बोर्ड कमिटीची जी मिटिंग असते त्या ठिकाणी सगळे प्रश्न माहीत असतात तुम्हाला, तिथं काही चर्चा होते काय नाही. मग तुम्ही तिथं फक्त तुमचं मानधन घेण्यापुरतं जाता का, मानधन घेऊन रिटर्न येता का? तुम्ही तिथं प्रश्न तुमची तिथं काढायचं घेऊ द्या ना. तुम्ही लोकांना कशाला डोकी फोडायला होता, कार्यकर्ते तिथं आणून लोकांमध्ये भांडणं कशाला लावता? इतर कार्यकर्त्यांचा सुद्धा तो रोष वाढत जातो ना त्याबद्दल. मग मागे ज्या सभा झाल्या ना, समजा आता कारखान्याला झाले 28 सभा, आजपर्यंत 28 वर्ष झाली, तर 26 वर्ष चेअरमनच फक्त बोलतात. आतापर्यंत संचालक कोणी बोललाय का? बस 26 वर्षात का नाही असा गोंधळ झाला? माझा प्रश्न असा आहे का यांनी माझं काम त्यांचं चांगलंच आहे, कामाबद्दल आपलं दुमत नाही. त्यांनी 10 वर्ष कारखान्यात काम करत असताना माझ्या अंदाजे 9 पुरस्कार आणले. तर यांनी आज बेंडे पाटील चेअरमन पदावर आहे, त्यांनी 27 पुरस्कार आणलेत. म्हणजे 27 जास्त, यांचं पण काम चांगलं आहे, त्यांचं पण चांगलं. म्हणजे माझं म्हणणं असं आहे त्यांनी गदारोळ किंवा काय करायला नव्हतं पाहिजे असतं. नाही, तुम्हाला खुर्ची येऊन विषय झाला ना, तुम्ही म्हणले टेजो खुर्ची नाही. मी त्या सभेला हजर होतो. ज्या वेळेस निकम साहेबांची एंट्री झाली त्यावेळेस अख्खा टेजच मोकळा होता. त्याच्याजवळ जाऊन खुर्चीवर बसले असं कोणी त्याला म्हणलं असं का नाही साहेब तुम्ही खाली या? ठीक आहे वाजे साहेब, मला तुम्हाला असा प्रश्न ऐका, मला एक प्रश्न तुम्हाला असा आहे का, ह्या वळती गावामध्ये असंख्य तरुण हे निकम साहेबांचे बोट धरून राजकारणात आलेले आहेत, ते तुमचाही नंबर. आजच्या घडीला तुम्ही निकम साहेबांच्या विरोधात बोलत आहात, तर काय सांगा नक्की तुम्ही अशी विरोधात का एकदम गेले? ज्या माणसाने तुम्हाला तुमच्या इथल्या तरुणाला राजकारण शिकवलं, आज तुम्ही त्यांच्या विरोधात का? त्यांनी वेळोवेळी ना फक्त चुकीचं राजकारण केलं. मी ज्यावेळेस राजकारण आलो त्यावेळेस प्रथमतः शिवाजीराव लोंढे साहेब माजी सभापती आणि सर्व बँकेचे माजी उपाध्यक्ष होते, संचालक आहे, त्यांना पाहून राजकारण आलो. त्यांच्यानंतर नंबर लागतो देवदत्त निकमचा. ज्यावेळेस देवदत्त निकम नामदार साहेबांच्या मागं होते त्यावेळेस, त्याच्यानंतर नामदार साहेब, असा माझा क्रम आहे. मी शिवाजी लोंढे साहेबांना पाहून राजकारणात आलो, त्यानंतर देवदत्त निकम, त्यानंतर नामदार साहेब. पण ज्यावेळेस तुम्ही म्हणता बरं देवदत्त निकमच्या आता विरोधात आहे, पण देवदत्त निकम साहेबांना सोडून गेले म्हणून त्यांच्या विरोधात बोलतोय ना मी. ठीक आहे, मी त्यांचा कार्यकर्ता नक्की होतो, पण आज नाही. तर त्याबाबत आज जे आहेत तो जो विरोध होते त्याबद्दल काय सांगा?
आणि माझं म्हणणे असं आहे की बुवा हे जे लोन आहे हे गावागावामध्ये पसरले 2 गट झाले त्याबद्दल नाही विषय असा आहे का बुवा वळसे पाटील हे महाराष्ट्राचं काम बघत होते. त्यावेळेस आंबेगाव तालुक्यामध्ये ना निकम साहेब सगळ्या गावांची कोणचा प्रश्न असला, कोणचा लाईटीचा असो, पॉलिटिशियन असो, कशाही विषय असलं का पहिला 2 नंबरला वळसे पाटलानंतर निकम साहेबाकच पाहिलं जात होतं. पण माझा असा एक प्रश्न आहे का जर राष्ट्रवादी एक गट आहे, जर साहेबांच्या खाली जर आपण सगळं काम करतोय, वळसे साहेबांनी सांगितलं होतं, निकम साहेबांनी एकदा भाषणात सांगितलं होतं का जर माझा फोन आला का समजायचा मंत्र्यांचा फोन आला अशा हिशोबाने अधिकारी काम करीत होते, असे निकम साहेबच बोलत होते. का माझा असा प्रश्न पडला का जर राष्ट्रवादी एकच पक्ष आहे तर प्रत्येक गावात समजा वळती असन, भागडी असन किंवा रांजणी असन, थोरांदळे असन, शिंगवे असन, प्रत्येक याच्यात राष्ट्रवादीचे 2 गट का तयार करावे लागले निकम साहेबांना, हा माझा प्रश्न आहे. जर काम आपण वळसे पाटलांच्याच हाताखाली करतो, ज्या वेळेस कुठेही कार्यक्रम असो, वळती असो, शिंगवे असो, रांजणी असो, ज्या वेळेस साहेब असायचे साहेबांच्या शेजारी निकम साहेबाचीच खुर्ची असायची. इतर कोणत्याही मी म्हणतो नेता असो, शिवाजीराव लोंढे असतील, बाकी शेजारचे गावचे चांडवलीचे असतील, दादाभाऊ पोकळकर असतील, कोणताही नेता असो का तो साहेबांना जर चिटकून खुर्ची कोणची असन 35 वर्षात तर ही देवदत्त निकमची असायची. या कारणाने गावागाव तुमचे कार्यकर्ते 2 गट पडले ना. नाही आमच्या गावात गट पडायचे. आता आम्ही कार्यकर्ते त्यावेळेस लहानच होतो बरं का, आम्हाला काही त्यातलं काय एवढं कळत नव्हतं. पण विषय असा आहे का काय सांगा गट पडले नाही, गट पाडले गेलेत आणि त्यांना लय खुर्चीचं पडलंय ना. तुम्ही म्हणता बाबा नामदार साहेबांच्या शेजारी खुर्ची का नाही भेटली, स्टेजवर खुर्ची का नव्हती. त्यांना जर खुर्चीच पाहिजे होती त्यांनी स्वतःची एखादी संस्था काढायची ना. त्यांना तालुक्यात कुठं खुर्ची बसायला, त्यांचं स्वतःचं काहीतरी एखादी खुर्ची तयार करायची ना. त्यांनी एखादी संस्था काढायची, काहीतरी करायचं, तिथं बसायला त्यांनी खुर्ची घेऊन. त्यांनी दुसऱ्याचं काय खुर्च्या उडीता, त्यांना लय खुर्च्या करायचं. त्यांनी स्वतःचं काहीतरी असतो केलं पाहिजे, एखादी पतसंस्था तरी काढली पाहिजे ना. पतसंस्था काढायचं, तिथं त्यांची खुर्ची राहील ना. बरोबर विषय असा आहे बरं का, गावातले पतो नाही आली, तीच बंद पडली. त्या काहीतरी सभासांचे पैसे नाही दिले त्यांनी. नवीन संस्थेचं काय घेऊन बसले तुम्ही.